खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुमचे खूप खूप आभार. माऊली नमस्कार. माऊली तुम्ही इथे आल्याबरोबर तुमची आठवण आली पहिले बरोबर दादांना फोन करून. आपल्याला सोडलेलं इथेच आणि तरी परत आले बोलतो पलटणपर्यंत सोडतो. लोणंदपर्यंत पैसे नाही ना लागणार. लागतील का पैसे? रामकृष्ण हरी. धन्यवाद. भेटू परत कधी तर आपल्याला आणि मग निघू पुढच्या प्रवासाला. तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान परत चाय कारण का ते ऐकतच नाही बोलतो. नाही चक्र आपल्याला लिफ्ट साठी काकाने तर आपली लिफ्ट देणारी गाडी ही आहे मातेश्वरी ट्रान्सपोर्ट आणि भावाने आपल्याला ना चाय पाचतोय. मिळे मोक्ष. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण निघालेलो आहे पंढरपूरला आणि पुन्हा एकदा आपण गेल्या वर्षी जसं गेलेलो आपण बिना पैशाने पंढरपूरमध्ये, तसंच या टायमाला देखील आपण नो मनी चॅलेंजने जाणार आहे पंढरपूरला. तर खूप असे अनेक लोक भेटतील आपल्याला, खूप साऱ्या गाड्या भेटतील, त्याच्याने आज आपण प्रवास करणार आहे. कसं कसं जायचं आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आता निघूया. खरं तर निघायचं होतं लवकर पण वाजले जातं बघू येतं 10. तर किती वाजता आहेत काय माहिती नाही. प्लस आपल्याला लिफ्ट कोण देईल का नाही देईल ते देखील माहिती नाही. तर बिना पैशाने आपण 1 रुपया पण खिशामध्ये घेणार नाही आहे. पैसे अजिबात नेणार नाही. फक्त आता बायकोने दिलेत करून चपाती आणि भाजी, 2 चपात्या वगैरे त्या फक्त आपल्याला एक एमर्जन्सीसाठी आपण घेतलेल्या आहे. बाकी दुसरं अजून काहीच नाही. बाकी आपल्याला कोण काय देईल खायला वगैरे काय. आणि खूप लोक चांगली चांगली भेटतात. गेल्या वर्षीच्या अनुभवातून मला माहीत आहे का खूप लोक चांगले चांगले आपल्याला भेटतात. तर यावर्षी देखील आपल्याला कोण कोण भेटत आहेत ते तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. तर आता निघूया. बॅकपॅक झालेली आहे. आपला रेनकोट गेल्या वर्षीचंच आहे, आपली ती पिशवी. निघूया आपण. पाऊस पडतोय, खूप पाऊस आहे आपल्याकडे. घाटावरती पाऊस नसेल पण आत्ता खूप पाऊस आहे. तर आता रेनकोट वगैरे सगळं काय घालूया आणि निघूया आपल्या पंढरपूरच्या वारीला. तर ऑल सेट झालेला आहे आपला. तर आता निघूया आपण आपल्या प्रवासाला. बरं पूर्ण मस्तपैकी आपण पिशवीवाला रेनकोट घातलेला आहे. पाठी बॅग वगैरे आता एवढी मोठी बॅग आहे, त्याच्यामध्ये आपलं सगळं काय आहे, ड्रोन बिन सगळं आहे. तर आता निघूया आपल्या प्रवासाला पुढे. तर चला बायको बाय बाय. भेटू. बायको पण येणार आहे पंढरपूरला 16 तारखेला. पिल्लू आणि बायको. चल या तुम्ही, मी जातो पुढे वारीला. चला बाय बाय. आपल्या घराजवळ निघालो आहे. तर इथून पायी पायी जाऊया आपण हायवेपर्यंत आणि नंतर लेफ्ट मागूया. इथून जरी भेटली कोणी लिफ्ट दिली तर इथून देखील जाऊया. बायको असेल खिडकीमध्ये. बाय बाय. आता पण चालत हायवेपर्यंत पोहोचू. आता समोरच गेट दिसतोय, तिथे हायवेपर्यंत आपल्याला लिफ्ट काय भेटली नाही कोणाची. तर बघूया हायवेपासून लिफ्ट भेटते कशी भेटते, कुठपर्यंत भेटते का जायला. तर बायपासपर्यंत गेलं. बायपासला आपल्याला ट्रक वगैरे भेटतीलच. तर बायपासपर्यंत आपल्याला लिफ्ट भेटली पाहिजे. बायपास. तर बघूया आता बाईकवाल्यांना वगैरे हात करूया आणि बघूया जायला भेटतंय का पण. आता तिथं बायपासपर्यंत सोडाल काय? तिथे बायपासपर्यंत. हां तिकडं चाललंय. ठीक आहे. बायपासपर्यंत जायचं आहे. हां पैसे नाहीत पण हो, पैसे नाही आहेत. सोडाल नक्की? हां त्याला पहिली लिफ्ट दिली दादांनी. तर दादा मी निघालो पंढरपूरला बिना पैशाने पंढरपूरपर्यंत पोहोचायचं आपला असा टार्गेट आहे. तर पहिली आपल्याला दादांनी लिफ्ट दिली तर आपल्याला बायपासपर्यंत सोडतील. नंतर मग आपण पुढे अजून लिफ्ट घेत पंढरपूरपर्यंत जाऊ. दादा आपलं नाव काय? संतोष गरत दादांनी आपल्याला पहिली लिफ्ट दिली. पहिली सुरुवात आपली पंढरपूरच्या दिशेने. आता आपण पहिले आलो या आपल्या विक्रम होती जी इको, तिने आपल्याला लिफ्ट दिली. तर आता आपण जाऊया इथून आपल्याला ट्रक वगैरे काय भेटेल तर त्याच्याने पुढे जाऊया. पुढचा प्रवास कसा होतोय ते बघूया आपण. या प्रवासामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या टाईपची लोकं भेटतील आणि वेगवेगळ्या टाईपची लोकं बघायला भेटतील.
खोपोली खोपोली नाही बोलतो नाही आता पेट्रोल पंपानंतर चालत जाऊ कारण पेट्रोल भरासाठी बहुतेक ट्रक तिथे जात आहेत. तर त्या पेट्रोल पंपाच्या तिथे जाऊ आणि नंतर मग पुढे जाऊ. बघूया तिथून भेटते का आपल्याला कोण, नाही तर मग तिथं बाहेर थांबू आणि तिथून हात करू. आपल्याला काकानी पहिले आपली दुसरी लिफ्ट दिलेली आहे. आपल्याला तिथपर्यंत सोडतात खोपोलीच्या फाटेपर्यंत. आपल्याला बाईक आपल्या आंबेगावच्या फाट्यापर्यंत ना तिकडे सोडतात. पंढरपूरला मागत पोचेल ना. पंढरपूरला जातात ना. हो पोचेल. माझ्यासाठी त्यांना जायचं होतं ट्रेनमध्ये, मला सोडायसाठी इथपर्यंत आले. त्यांना माहिती नाही की पंढरपूरला जाणार आहे म्हणून, तरी पण ते आले. ते असे माणूस की मुद्दा माहिती आहे तर वारीमध्ये पोचतो. हां नाही पोचू आपण बरोबर एकदम पोचू तिथपर्यंत. आपल्यासारखी माणसं आपल्याला भेटत राहतील कायम असे विठ्ठलासारखी खंबीर आपल्या पाठीशी. हो हो नाही तिथपर्यंत पोहोचेन. आता ते रिंगणापर्यंत आपण पोहोचू. तर सचिन साहेब खूप खूप धन्यवाद आपल्याला इथपर्यंत सोडल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. तर आता आपल्याला इथून पुढे आपण बघूया गाडी. साहेब बोलतात काल भेटला असं तर बोलतो डायरेक्ट आपण पंढरपूरला बाईक घेऊन गेलो होतो. खूप खूप धन्यवाद इथपर्यंत तरी सोडलं तरी. तर आपण इथून पुढचा प्रवास बघूया. हो बघूया ताई आपल्याला लिफ्टसाठी काकाने आपल्याला लिफ्ट करून देतात. जायंगे ना आपण. तर चला निघूया आपण. चला काका धन्यवाद. भेटू आपण. बघा आपला मराठी मुंबईकर चॅनल यूट्यूब वरती. तर आता करूया ट्रकचा प्रवास. क्या भाई नाम क्या? स्वामी. तो स्वामी भेटलेला आहे आपल्याला. स्वामी आता आपल्याला लिफ्ट देणार. पाली फाटे तक जाओगे ना? तो किधर तक जाओगे? मुरबाड जाएंगे. अच्छा मुरबाडला जाणार आहे. आपल्याला पाली फाटेपर्यंत लिफ्ट भेटेल आपल्याला बाबाकडून. जाऊया आता पाली फाट्यापर्यंत. कहाँ से हो आप? गोरखपूर. गोरखपूरचा भाऊ भेटला आपल्याला. आपली कॉईलचीच गाडी आहे. गेल्या टायमाला पण आपण इथून अशी कॉईलच्याच गाडीने गेलेलो. तर आपली लिफ्ट देणारी गाडी ही आहे मातेश्वरी ट्रान्सपोर्ट. आणि भावाने आपल्याला ना चाय पाचतोय. बोलतो ठीक है चलो पिलाता हूँ मैं चाय. तर भाई पहिले आपल्याला चाय बाजार. नाही आपण ये चाय पियेंगे खाली. चाय पियेंगे. लड्डू दिला पहिले. लाडू दिला. लाडू खाऊ चाय घेऊ. स्वामी भेटला आपला स्वामी. आता आपल्या भावानी मस्त चाय वगैरे घेतली. लाडू खाऊन झाला. आता चाय घेतली आहे. मग नाश्ता वगैरे पण करतो का? बरं नको नाश्ता वगैरे नाही करत. परत चाय पितो आणि नंतर मग निघू पुढे आपल्या प्रवासाला. जोराचा पाऊस आहे तर निघूया. हां हां ठीक आहे. हां नाही तेच एक्सप्रेसच्या इकडून आता खाली जाईल नंतर तिथून. पावसाचा तडाखा खूप खतरनाक आहे. फुल जोरात पाऊस पडतो एकदम. जोरात आहे. जाम म्हणजे जामच जोरात आहे. आम्ही निघालो भिजत जरा आलो कारण का पाऊस काय थांबणार नाही आणि लेट देखील होईल. त्यामुळे बरं निघूया आपण. रस्त्याला खड्डे झालेले आहेत एकदम. स्वामी भाईचा प्रवास इथपर्यंत. धन्यवाद स्वामी भाई. चलो चलते हैं मिलेंगे फिर कभी. चलो बाय बाय. तर आपला बॅग वगैरे घेऊया आणि इथून आता बघूया दुसरी गाडी. पाऊस पडतोय. बाय बाय. तर आपल्याला स्वामी भाईने इथपर्यंत सोडलं आपल्याला. तर आता आपली ही वाली गाडी गेली आहे. आता आपण जाऊया तिकडे आणि तिथून टोलनाक्यावरून पोहोचलो ना. तो आहे खालापूर टोलनाका. आता खालापूर टोलनाक्याजवळ आहे. तर इथून आपण टोलनाक्याच्या इथं जाऊया पुढे आणि बघूया आपल्याला गाडी वगैरे. इथून आपल्याला खूप साऱ्या भेटायला पाहिजे गाड्या कारण का टोलनाका आहे त्याच्यामुळे गाड्या स्लो होतात इथे. तर बघूया आता जाऊन तिकडे. समोर आहे हा टोलनाका. आपण जाऊया तिथे.
तर आता इथं थांबलो इथे पोलीस चौकी आहे, या पोलीस चौकीमध्ये थांबलो. तर बघूया एखादी गाडी वगैरे आपल्याला भेटते का. डायरेक्ट पुण्याला जायसाठी. पुण्यापर्यंत भेटली किंवा टेन्शन नाही राहणार. पुण्यापर्यंतचा सफर आपला असंच होऊन जाईल. नंतर मग पुढे पुढे बघूया कसं काय. आपल्याला ते साहेब बोलते टोल नाक्यावर जा, बोलते टोल नाक्यावर पण भेटेल, इथं काय थांबणार नाही गाड्या. तर बघूया आता टोल नाक्याच्या इथं जाऊया आणि टोल नाक्यावरून बघूया, कारण टोल नाक्यावरती स्लो पण होतात सगळ्या गाड्या. तर टोल नाक्याच्या इथं जाऊया आणि टोल नाक्याच्या इथून बघूया भेटतात का. काय तुम्ही कुठले सांगलीचे आहे का? इकडेच ड्युटी आहे का? वारीला चाललंय. हां वारीला, हो वारीला. टोल नाक्यावरून खूप साऱ्या गाड्या सुटत आहेत, पण त्याच्यामधले आपल्याला कोण लिफ्ट देईल का हे बघावं लागेल. साहेब आहेत, साहेबांनी आपल्याला गाडी बघतायत. येऊ काय? नरोटे कुमार साहेबांनी आपल्याला खूप खूप धन्यवाद. चला आता हा ट्रक भेटलेला आहे, टेम्पो. कुठपर्यंत जाणार साहेब? बेळगावला जाणार. मित्र आपलं बेळगावला जाणार आहे. काय नाव आपलं? विनायक. आणि हे अल्लप्पा. विनायक आणि अल्लप्पा भाई भेटलेले आहे आपल्याला. तर जिथपर्यंत आपल्याला सोडतील तिथपर्यंत यांच्याबरोबरचा सफर आज असणार आहे. आता आपल्या पुढे बघूया आपल्याला तिथपर्यंत सोडतात. तिथपर्यंत सोडू शकेल मला तरी. पंढरपूर पुढे बघूया. एकदा चाय बघू शकता आहे. परत प्यायला बसलो परत चाय, कारण का ते ऐकतच नाही. बोलतं नाही नाही चाय घे, नाही तर वडापाव घे. परत चला चाय पिऊया. आज आपले चाय वाटतं खूप होणार आहेत, तर पिऊया आता चाय परत. आणि सफर बघू शकता. आपल्याला आता टोल नाक्याच्या पुढे आलो आहे. समोर जो दिसतो ना जीप, म्हणजे इथून आता घाट चालू होईल. चाय पिऊया. ही आपली गाडी आहे सफरची, केरला पासिंग. हे आपले दोघं भाऊ बघ. क्लायमेट एकदम जबरदस्त आहे आणि फुल असे मस्त असे धबधबे आपल्याला वाहताना येतात. भारी वाटतं एकदम. मस्त असा क्लायमेट झालेला आहे. आता आपण आलेलो आहे पुण्याच्या जवळ पोहोचलो आता. एकदम म्हणजे हा पुण्याचा शेवटचा टोल. आता येईल पुणा. आता पुन्हा येईल ना, आता पुन्हा येईल. तर बघूया आपण पुण्याच्या पुढे उतरूया थोडा. खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे पण खूप खूप धन्यवाद. मला इथपर्यंत पुण्यापर्यंत खूप मोठा सफर आता आपण पार केला, खूप मोठा टप्पा. आता तिथून पुढे अजून आपला आहे, पुढे पुढे आपल्याला भेटेल अजून. पण इथपर्यंतचा प्रवास आमचा खूप मस्त झाला, खूप भारी वाटला. आता पुण्याच्या पुढे उतरेल मी. अजूनपर्यंत आहे प्रवास बाकी अजून आपल्याला नाही आहे. आणि पाऊस देखील जरा या साईडला कमी कमी होत चालला आहे. पुढे पुढे जसं जाऊ तसं पाऊस देखील कमी होत आहे. औषध आहे. रस्ता पूर्ण एकदम पाऊस नाही तर कसं एकदम भारी वाटतंय. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ. खेड शिवापूर टोल नाका हा. तर काय म्हणतं कोथिंबीर असते का आपल्या गाडीला? कोथिंबीर म्हणजे आपल्याला कोथिंबीरच करते, बाकी दुसरा कुठला पीक नाही. अरे पूर्ण आपण म्हणजे आपण आलो की गाडी आहे पूर्ण कोथिंबीरची. आणि बेळगाववरून आपल्याकडे कोथिंबीर येते. सांगत होते वाशी, कल्याण या सर्व मार्केटला कोथिंबीर सप्लाय करतात. बरे. आणि इथपर्यंत भाडा किती होता? 22,000. जवळपास 10-12 हजाराचा डिझेल होतं. पूर्ण कोथिंबीरचेच कॅरेट आहेत. आणि आता जेवायला थांबलेत रॉयल चायनीजचे इथे. तर आपली पण आहे एक चपाती आपल्याला दिलेली 2. तर त्या आता चपात्या घेऊन खाऊया आपण.
आपल्याकडे आहे, तर तोपर्यंत आपण आपली निहारी करूया. तर जाऊया. मांजर बघू शकतो बोका. तर आपण जेवायला बसल्या. जेवायला आपल्याला घरून आणलेलं सोयाबीन, चपाती, कोथिंबीर वडी आणि आपल्या भावांनी मागवलं राईस. तर आता मस्त जेवू, पेटपूजा करू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला. अजून आपल्याला 20 किलोमीटर इथून आहे पुढे टन, तिथे आपण उतरू. नंतर मग पुढे पंढरपूरकडे जाऊ. तर मित्रांनो, आता फायनली मस्त आमची पेटपूजा वगैरे झालेली आहे. तर या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आणि 2 चपात्या होत्या प्लस राईस खाल्ला. तर खाऊन वगैरे झालेलं आहे. आता निघालो आम्ही. तर 20 किलोमीटर आपल्याला यांच्याबरोबर जायचं आहे. नंतर मग पुढे आपली दुसरं आपल्याला काहीतरी पर्याय शोधायला लागेल. आपल्याला दुसरं वाहन शोधावं लागेल. तुम्ही बोलता भाषा ती कुठली भाषा? कन्नड. कन्नड. तेच मला बरं काहीच नाही कळत याच्यामधलं, कन्नडमधलं. तर बघू आता 20 किलोमीटर आपला सफर करू आणि नंतर मग दुसरी गाडी शोधू आपण. तर साहेब धन्यवाद, इथपर्यंत तुम्ही मला सोडलात. खूप मोठा म्हणजे हा प्रवास झाला आमचा इथपर्यंतचा. खूप खूप धन्यवाद इथपर्यंत सोडल्याबद्दल. चला भेटू, आता उतरतो. खूप धन्यवाद माऊली. चला दादा, चला, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर ही सफर आपली झालेली आहे इथपर्यंत. आता आपण पोहोचलेलो आहे. इथे आपल्याला बोर्ड देखील दिसतं, पंढरपूर लेफ्ट साईडला. तर आता इथून खाली जाऊ आणि लेफ्ट साईडला पंढरपूर आहे. तर जाऊया आता पंढरपूरच्या दिशेने. आता चालत निघालो. आता पाऊस नाही, त्याच्यामुळे रेनकोट नाही घातला आहे. तर पाऊस जरा शांत राहिला तर म्हणजे टेन्शन नाही, चालायला पण काय वाटत नाही. तर बघूया आपल्याला लिफ्ट कोण देतो आहे का, बघूया लिफ्ट वगैरे घेऊ आणि मग पुढे जाऊ. येत आहे, बघूया हात करून थांबतो का. तर नाही थांबणार, त्याला तिकडे दुसरीकडे जायचं असं बघा. चालतो जरा चालत बघूया आपलं दुसरी गाडी पण भेटते का. तर ऑलमोस्ट आपण अर्ध्यात पोहोचलेलो आहे. जवळपास आता 160 किलोमीटर राहिले. आपण या जो आता टेम्पोने आलो त्यांनी पण खूप आपण फटाफट आलो लवकर. कारण का जवळपास 135 किलोमीटर ते 40 किलोमीटर आलं असेल. खूप चाललं आपण, डिस्टन्स कवर केला. आणि आता इथून 60 किलोमीटर इथे जाऊ शकतो आपण. काय बघत गाडी बघूया, हात करूया गाडीला. तर हा आहे पंढरपूर फाटा. इथं बस स्टॉप आहे. बस स्टॉपवरती देखील दिलं आहे पंढरपूर फाटा म्हणून. तर आता बघूया इथून आपल्याला गाडी भेटते का जाण्याकरिता. बाईकवाला भेटला तर बाईकवाल्यावर जाऊ, नाही तर गाडीत, नाही तर ट्रक काहीतरी भेटेल त्याच्याने जाऊया. हा लोणंदपर्यंत पैसे नाही ना लागणार? लागतील का पैसे? हो, बिना पैशाने पंढरपूरला चाललो आम्ही, एकटाच मी. तर काकाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे. साहेबांनी आपल्याला लिफ्ट दिली. साहेब नाव आपलं? अभिजित कदम साहेब आहेत आपल्या बरोबर. आता आपण त्यांच्या बरोबर आहे. साहेब आहेत, त्यांनी आपल्याला लिफ्ट दिली. तर लोणंदपर्यंत जाऊया आपण त्यांच्या गाडीला. डेअरी आहे काही, डेअरीची गाडी आहे. खूप धन्यवाद आम्हाला लिफ्ट दिल्याबद्दल. कुठला टाईम आहे हा? फायनली आपण आता लोणंदमध्ये पोहोचलेलो आहे. लोणंदमध्ये आलेलो आहे. मला या साहेबांनी लिफ्ट दिली आणि आपण इथपर्यंत पोहोचलो. खूप धन्यवाद साहेब आम्हाला इथपर्यंत लिफ्ट दिल्याबद्दल. आपलं यूट्यूबवरती चॅनल आहे मराठी मुंबईकर म्हणून, नक्की बघा, सबस्क्राईब करा. आपली पंढरीची वारी आपण एक्सप्लोर करू विदाऊट पैशाने. रामकृष्ण हरी. चला, रामकृष्ण हरी. धन्यवाद, भेटू परत कधी. तर आपल्याला इथपर्यंतचा सफर दिलेला आहे सावंत डेअरी या गाडीने. आणि आता आपल्याला इथून जायचं आहे, राईट मारायचं आहे. आपण गेल्या टायमाला आलेलो, तर आपण जेजुरीकडून आलेलो, त्याच्यामुळे मग आपण इकडून आलेलो. आता आपण या टायमाला इकडून आलेलो आहे. तर आता इथून
आपण जाऊया. इथे आपण गेल्या टायमाला मी जेवलेलो दुपारीच्या टायमात. खाली इथे एक वखार आहे, त्या वखारीच्या इथे मी जेवलेलो त्यांच्याबरोबर. तर आता बघूया पुढे आपल्याला काय भेटतंय का वाहन, आणि फलटणपर्यंत जाऊया. कोणी लिफ्ट देतो का? लिफ्ट नाही भेटत आहे तोपर्यंत आपण चालूया. पुढे जाऊन बघूया लिफ्ट भेटते का. खाली रेल्वे ट्रॅक आहे ट्रेनचा. तर मित्रांनो आता आपण त्या ब्रिजपासून चालत आलो, एक अर्धा किलोमीटर वगैरे चाललो. असं चालत जरा मस्त असं वारा पण चांगला लागतो. चालत आलो गाड्यांना हात मला पण चालून आता. तर बघूया आपण फलटणपर्यंत जाऊया. आपला दादाने लिफ्ट दिली. आपण जवळपास 10-15 किलोमीटर इथं आलोय आणि आता फलटण आहे. फलटण किती किलोमीटर बोलले? 10 ते 12 किलोमीटर फलटण आहे. आता फलटणपर्यंत जाऊ आपण. दादा खूप धन्यवाद आपल्याला इथपर्यंत लिफ्ट दिल्याबद्दल. खूप आभारी आहे. आपल्याला सोडलेलं इथेच आणि तरी परत आले बोलतो फलटणपर्यंत सोडतो. कसं काय प्लॅन चेंज झाला फलटणपर्यंत? मला एक काम आठवलं. धन्यवाद. त्यातल्या त्यात माझं पण काम झालं फलटणपर्यंत. तालुक्याला सोडलं की म्हणजे त्यांचं होईल ना. धन्यवाद. या साईडला पूर्ण अशी काळी माती आहे. पूर्ण तुमच्या साईडला पूर्ण अशी काळी माती ना, आणि सगळे ऊसाचे शेत. सगळ्याकडे आपल्याला ऊसाचे शेत दिसते. 6 वाजलेत. तर आता काय करायचं ते विचार करतोय. बघूया इथे कुठे जर आपल्याला राहण्याची वगैरे सोय झाली तर आज इथंच वस्ती करू आणि बाकीचा प्रवास हा उद्या करू. कारण की परत आता 100 किलोमीटर म्हणजे खूप रात्र होईल जाता. त्याच्यामुळे बघूया आता पुढे जाऊन अजून काय भेटतंय का आपल्याला कुठे काय. एकाना बोलवलं आहे आम्ही, जो आपला गेल्या वर्षी ना आपल्याला इथपासून म्हणजे पूर्ण फलटणच्या पण आधीपासून ज्यांनी लिफ्ट दिली आणि त्यांनी पूर्ण आपल्याला म्हणजे पालखीजवळ पोहोचवलेलं. त्यांना मी आता फोन केलेला. ते आज फलटणमध्ये राहतात. तर बरं या बरं भेटूया म्हणून भेटण्यासाठी त्यांना बोलवलं आहे. बघूया येत आहेत, त्यांना भेटून जाऊ जाता. माऊली आले आपले. माऊली नमस्कार. माऊली तुम्ही इथे आले बरं, तुमची आठवण आली पहिले. बरं दादांना फोन करतो बरं, कारण का दादांबद्दल सांगाल तेवढं कमी आहे. दादाने मला इथून पूर्ण आपल्या पालखीपर्यंत पोहोचवलेलं गेल्या वर्षी. तर त्याच्यामुळे दादांना विसरणार ना आपण. तर काय बोलता दादा, काय चाललंय? मस्त. तर मित्रांनो आता दादांना भेटून झालं. दादांना नका येऊ तुम्ही यायला तयार होते पण नको बरं. तर आता बघूया आपण पुढे जाऊया, पुढे निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. चालत थोडं चालूया आणि नंतर मग पुढे गाडी वगैरे बघूया. मस्त इथपर्यंतचा प्रवास आज भारी झाला, खूप मस्त झाला एकदम. काय शेवटी ऐकलं नाही, शेवटी दादांच्याच बाईकवरती आलो आपण. दादा जास्त लांब नका थोडं, जरासं थोडं बघतो आणि तुम्ही रिटर्न जावा. कारण का तेवढा परत लांब परत तुम्हाला यायला परत त्रास होतो. दादा काय आपलं ऐकत नाही आणि आपल्याला जवळपास नाही बोललं तरी पण इथून फलटणपासून नातेवाईकाच्या पुढे आलोय. एवढा घेऊन आलो. मला बोललो नका येऊ कशाला असं झालं का. पण उगाच तुम्हाला तर परत तेवढं जायचं, एक तर काळोख झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उगाच फोन केला वाटतं मी. उगाच त्रास दिला मी उलटा तुम्हाला फोन करून उलटा त्रास दिला मी तुम्हाला. मी तरी तुम्हाला बोललो पहिलं तुम्ही तुमचं काम करा, नका येऊ, मी जातो. तर आता आम्ही आलो नातेवाईकाच्या पण पुढे आलो. खूप आता जवळच असेल पालखी, 20 किलोमीटर होते वगैरे असेल. तुम्ही आता इथून जावा परत रिटर्न घरी, कारण की तुम्हाला आता परत आता एवढं किती किलोमीटर जवळ 50-60 किलोमीटर आला असेल. एवढं परत जायला लागेल.
मित्रांनो आता आम्ही आलो आहे माळशिरस. तर कालचा पालखीचा विसावा हा माळशिरसमध्ये होता आणि फुल हवा सुटला एकदम गार आहे गार एकदम. आणि दादा काय आपला ऐकलं नाही. दादा शेवटी इथपर्यंत घेऊन आलो. शेवटी मी इथे बोललो स्टॉप बस इथपर्यंतच पुढे, कारण का आता पालखी अजून 20 ते 25 किलोमीटर असेल पुढे. तर पुढे काय नेत नाही आता दादाला. बरं इथून जावा तुम्ही रिटर्न. मी इथं आज वस्ती करतो आणि उद्या पालखीच्या जवळ जातो. आता इथं काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग पुढे जाऊ. दादा आपल्या काय करत होते तर बघूया आता इथं नाश्ता वगैरे करू. काय आहे वडापाव वगैरे काय असेल ते. आणि इथंचं एक मंदिर मी बघितलं आहे. त्या मंदिरामध्ये जाऊ, तिथे झोपू आज आणि उद्या पालखीच्या इथे जाऊ. गर्दी आहे इथे, काय आहे बघूया. वडापाव वगैरे ते बघूया. दादांचा फेमस वडापाव वाटतं. फुल गर्दी आहे, फुल गर्दी, फुल म्हणजे फुल गर्दी आहे यांच्या इथे. 2 मिनिटं थांबा दादा. काढल्या लगेच संपतात. फायनली आपले वडापाव आले. तर वडापाव वगैरे खाऊ आणि मग झाला अलविदा करू. तर खाऊया आता वडापाव वगैरे. पुढचा प्लॅन हा मंदिर आहे तिथे आता मुक्काम करू. दादा खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला तुमच्यासाठी किती बोलू तेवढे शब्द कमीच आहेत. गेल्या टायमासारखे या टायमाला देखील तुम्ही आलेच आपल्यासाठी. खरं तर पालखीपर्यंत पोहोचवलं असतं त्यांनी तुम्ही, पण मी बरं इकडेच मुक्काम करू. सकाळी जाऊ पण पालखीच्या इथे. चला दादा व्यवस्थित जावा आणि पोचल्यावरती फोन करा. हा मंदिर आहे. आता इथे विचारावं लागेल आपल्याला इथे राहून देतात का नाही. इथे मस्त अशी मारुतीची मूर्ती आहे. बजरंगबली. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. त्यांना आता आपण विचारलं हो इथं राहिलं तर चालेल. ठीक आहे राहू शकतो, काय टेन्शन नाही आहे. आजची वस्ती आपण इथेच करू आणि नंतर मग उद्या पालखीच्या इथे जाऊ. मंदिराचं करत अजून कामच चालू आहे. म्हणजे पूर्ण काम चालू आहे सध्या. तर करूया आपला आजचा स्टे इथेच. बघू शकता आता वाजलेत 9:30 आणि बघू शकता मंदिराचा हा एरिया. तर आता इथेच आपण झोपू आजचा दिवस आणि उद्या सकाळी उठू. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण वारीच्या उद्या नवीन एपिसोडमध्ये. उद्या आपण पालखीजवळ जाऊ. पालखीजवळ जाऊन मस्त की दर्शन वगैरे करू आणि पालखीच्या बरोबरच आपण रिंगण वगैरे सर्व काय बघत पंढरपूरला जाऊ. आणि खूप मस्त असा व्हिडिओ असणार आहे पुढचे देखील. तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघा. त्याच्यासाठी बेल आयकॉन दाबा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला भेटेल.